राहुरी शहरातील एका खासगी शाळेची खासगी स्कूल बस पलटी होऊन अनेक मुली गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना दिनांक 3 जुलै रोजी सायंकाळच्या दरम्यान राहुरी स्टेशन रोड परिसरात घडली। सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही। या घटनेमुळे पालक वर्गात मोठी खळबळ उडाली। राहुरी शहरातील एक खासगी शाळा दिनांक 3 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता सुटली। यावेळी रेल्वे स्टेशन, तांदुळवाडी, कोंडवड, शिलेगाव आदी भागातील सुमारे 50 ते 55 शाळकरी मुली एका खासगी स्कूल बसमध्ये बसल्या। बस चालकाने बस रेल्वे स्टेशन मार्गे घेतली। काही मुली गावठाण व रेल्वे स्टेशन येथे उतरल्या। बस मुलींना सोडत सोडत तशीच पुढे गेली। तांदुळवाडी शिवारातील बिरोबा मंदिराजवळ रस्त्यावरून बस जात असताना बसचा रोड तुटला। चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या वावरात जाऊन पलटी झाली। यावेळी बसमध्ये 40 ते 45 शाळकरी मुली होत्या। या घटनेत 20 ते 25 मुली गंभीर जखमी झाल्या। घटनेची माहिती मिळताच अनेक रुग्णवाहिका चालकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी मुलींना शहरातील 3 ते 4 रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली। मुली तांदुळवाडी, कोंडवड व शिलेगाव येथील आहेत। या घटनेमुळे पालक वर्गात प्रचंड खळबळ उडाली होती। घटनेनंतर नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, गटनेते हर्ष तनपुरे, उपनगराध्यक्ष गजानन सायपे, नगरसेवक सागर तनपुरे तसेच विराज धसाळ, अजित डावकर, आरिफ शेख, विजय कातोरे, संभाजी पेरणे, गणेश मस्से, संतोष आगाव, प्रदीप पुजाडी, रवींद्र आढाव, मधुकर मस्से, आलमभाई शेख आदींनी रुग्णालय परिसरात धाव घेऊन मदत कार्य केले। पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी रुग्णालयात जाऊन जखमी मुलींची भेट घेऊन विचारपूस केली। टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।